नमस्कार, मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला बघूया आपण आठवड्याचं राशी भविष्य बघायचं असतं। हे आपल्या नावरस नावावर ज्यांनी 25-30 वर्ष ज्यांना नावरस नावच माहित नाही पण चालू नाव जे वापरत असतील त्यांनी चालू नावावर बघितलं तरीही चालेल, की माहितच नाहीये नावरस नाव। तेव्हा नावरस नाव हे आपल्याला देवानं दिलेलं नाव असतं किंवा त्या मिनिटाला युनिव्हर्सने जन्माला घातलेलं असतं आपल्याला, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपलं नावरस नाव। राशीप्रमाणे काहीही जर करायचं झालं तरी नावरस नाव महत्त्वाचं आहे। पण ज्या लोकांना नावरस नावच माहित नाही पण गेले कित्येक वर्ष हे त्याच नावाने ओळखले जातात, त्या लोकांना नावरस नाव माहित नसेल तर त्यांनी चालू नाव वापरलं तरीही चालतं। सगळ्यात महत्त्वाची सूचना, 5000 ब्रेसलेट आपले स्टॉक आउट होत आलेले आहेत, बुकिंग झालेलं आहे। तुम्हाला ग्रुपवर त्याची सगळ्याची माहिती मिळत आहे। तर अजूनही मी 10 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे की जर तुम्हाला कोणाला अजून बुकिंग करायचं असेल ब्रेसलेटचं तर तुम्ही करू शकता। 2025 साल हे मंगळाचं साल आहे आणि त्यामुळं ज्या ज्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, जे ज्योतिषशास्त्र जे पंचांगची कुंडली सांगत आहे 2026 ची, तर 2025 ते 26 ची, तर त्यानुसार मी ते सगळं बनवलेलं आहे। असं ब्रेसलेट त्या प्रत्येक ग्रहाची माहिती काढून, प्रत्येक ग्रह तुम्हाला कुठं वाईट लागणार आहे, कुठं चांगलं लागणार आहे, कुठं तुमच्या डोक्याची शांतता पाहिजे, कुठं मनाची शांतता पाहिजे, कुठं आजारपण नको आहे, कुठं संततीची परीक्षा नीट झाली पाहिजे, त्यांचं पुढचं करिअर नीट झालं पाहिजे, ज्या या वर्षभरात येणाऱ्या अडचणी आहेत, तुम्हाला नवीन घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, अजून ज्वेलरी घ्यायची किंवा अजून काहीही करायचं आहे, तर या ज्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत आपल्या आणि आजारपण किंवा मानसिकता व्यवस्थित राहण्यासाठी जे जे ग्रह कारणीभूत आहेत या वर्षभरासाठी, ते सर्व ग्रह एकत्र करून मी ते ब्रेसलेट तयार केलेलं आहे। मी ब्रेसलेटचा कुठंही फोटो दाखवलेला नाही, ज्याच्या हातात जे ब्रेसलेट पडेल त्याच वेळी तुम्हाला कळेल की ते ब्रेसलेट आपल्यासाठी आहे म्हणून। तर बाकीची माहिती सगळी वरती दिलेल्या नंबरवरती, जे नवीन असतील त्यांनी विचारा, नंबर तुमचे सेव्ह नसतील तर सांगा ताई नंबर सेव्ह कर, आम्हाला तुझे स्टेटस दिसत नाहीत। ब्रेसलेटची किंमत, ब्रेसलेट बद्दलची सर्व माहिती तुम्ही मला तिथे विचारू शकता, मी तुम्हाला योग्य पद्धतीने तिथे सल्ला देईल की तुम्हाला 7.5 आहे तर मग शनीचं ब्रेसलेट वापरलं पाहिजे का, दोन्ही वापरलं पाहिजे का, अजून काय तुमच्या अडचणी आहेत हे मी तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या समजावून सांगेल। तर चला आता सुरुवात करूया राशी भविष्याला आठवड्याचा कुठंच मिळत नाही असा उपाय आणि एंजल नंबर या राशी भविष्यामध्ये तुम्हाला मिळत असतो। तर चला तुमच्या आवडीचा सुरुवात करूया आपण राशी भविष्य। तर सुरुवातीला घेऊया मेष रास। आता मेष राशीची मानसिकता बदलत चाललेली आहे, कारण त्यांना 7.5 येणार आहे। आधीच आपल्याला जशी रेल्वे लांब असताना वाजती, कू आपल्याला आवाज ऐकू तर येतो, रेल्वे ती धडधड धडधड धडधड, तेच चालू आहे मेष राशीचं। बरोबर आहे का नाही, चूक आहे हे खाली येस नो मध्ये लिहा की तेच चालू आहे। 7.5 येणार आहे, आता काय करायचं, आता मुलांच्या परीक्षा आल्यात, मुलं म्हणतात नेमकं आमच्या जॉबचं टायमिंग आले आणि आता आम्हाला 7.5 आली, कुणी बाळ जन्माला आली तर आता त्यांना 7.5 आली। सगळ्यांना या गोष्टीची भीती आहे, कारण भिण्यासारखीच असती 7.5 आयुष्यभर आपल्याला सगळं शिकवून आयुष्य कसं जगायचं हे शिकायचं असतं फक्त आणि फक्त 7.5 मध्ये न्याय देवता शनीकडनं। काही तुम्हाला त्रास होणार नाही जर तुमची कर्म चांगली असतील तर येणार, जे काही आपल्या नशिबाला आहे ते येणार, टक्क करणार आणि निघून जाणार। जर तुमच्या हातात शनीचं ब्रेसलेट असेल आणि जर तुमच्या हातात या वर्षी राशीचं ब्रेसलेट असेल तर मेष राशीचा जो पहिला काळ जबरदस्त वाईट आहे तो काळ वाईट जाणार नाही। चला या आठवड्यामध्ये काय घडणार आहे तर मानसिकता थोडीशी ढासळलेली राहील, कुठेतरी बाहेर जाऊन यायचा तुम्हाला चान्स येईल किंवा आपल्या माणसांमध्ये वेळ मिळेल तुम्हाला स्वतःसाठी। पैसा कुठेतरी कमी पडतोय याच्या भावना तुम्हाला निर्माण होतील। ऍक्च्युली पैसा कमी पडत नाहीये आणि नाही पुढचे 4-5 महिने पडणार आहे, तरी सुद्धा तुमच्या मनातनं या भावना तयार होतील की आपल्याला पैसा कमी पडत आहे, तर तिथं मनाचं ऐकायचं, खर्च कमी करा आणि पैसा साठवा। शनीच्या 7.5 मध्ये मी आठवड्याचं भविष्य सोडून थोडंसं बोलतीये, पण हे गरजेचं आहे म्हणून की शनीच्या 7.5 मध्ये पैसा जवळ असणं अतिशय गरजेचं असतं, कारण शनी महाराज कोणती ना कोणती वेळ कधी ना कधी अचानक आपल्यावर आणतात आणि त्यावेळी
काही नसतं पैशाशिवाय. पैसा हीच जगातली सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे. पैसा असेल तरच आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. तिथं मैत्री आणि प्रेम ह्यानं काहीही भरत नाही. तिथं पैसाच लागतो आणि त्या पैशासाठी कष्ट करावे लागतात. लोकांचा पैसा जे ओरबडून घेतात, जे असाच वापरतात, त्या लोकांना त्याची शिक्षा त्यांची 7.5 येते तेव्हा त्यांना मिळतेच. तर या लोकांनी मेष राशीच्या लक्षात ठेवा, आठवड्यात खर्च कमी करा आणि पैसे साठवायला सुरुवात करा. ते 7.5 वर्षात कुठेतरी तुम्हाला लागणारच आहेत. तर चला, त्याचबरोबर या आठवड्यामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण मानसिकता ढासळली माणसाची की माणूस जास्त बडबड करतो आणि ते बोलणं कोणाला तरी लागतं आणि तिथून पुढे मग भांडणांना किंवा अजून कशाला सुरुवात होती. तर सगळ्यात मोठं तुम्हाला हे आहे की वाणीवर कंट्रोल ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर आपल्या डोळ्यानं वाचल्याशिवाय सही करू नका. भले ते आपले पती असू देत, अगर कोणी असू देत, कुठंही सही करताना जे काही मुद्दे समोर तुमच्या मांडले असतील ते वाचा. विशेषतः व्यापारी वर्ग या लोकांनी हे करा. कोणालाही पैसे या आठवड्यामध्ये उधार देऊ नका. ते कायम तुम्हाला मिळतील का नाही मिळतील ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळं कर्जबाजारी आपल्याला व्हायचं नाहीये शनीच्या 7.5 त्यामुळं आजपासून पण करा की उसने पैसे कोणाला द्यायचे नाहीत. तर मेष राशीचे पुढचे 4-5 महिने चांगले जातील. या आठवड्यामध्ये तुमचा एंजल नंबर आहे 7 आणि 8. आणि काय करायचं आहे तुम्हाला, तर कायमस्वरूपीच महादेवाची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे यावेळी महादेवाच्या पिंडीवर पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं जर तुम्ही काळे तीळ घातले तर अतिउत्तम, कारण शनीसाठी सुद्धा ते योग्य ठरणार आहे. थोडासा गुळ, थोडेसे काळे तीळ हे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही अर्पण केले तर तुम्हाला हा आठवडा सुखासमाधानाचा जाईल. आणि त्यासाठी गरजेचं आहे अख्खं वर्ष जाण्यासाठी मेष राशीचं ब्रेसलेट वरती दिलेल्या नंबरवरती जरूर बुकिंग करा. मेष राशीचं ब्रेसलेट चौकशी करा, मी तिथं तुम्हाला सगळं सांगत आहे. चला, ओम साईराम. पुढची रास बघूया. वृषभ रास. सॉरी, मेष राशीला गरज होती म्हणून मी जास्त वेळ घेतला तुमचा, आता घेत नाही, पटपट भविष्य सांगते तुम्हाला. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला या आठवड्यात सुद्धा पैसा चांगला मिळणार आहे. कष्ट केले तर पैसा चांगलाच मिळणार आहे. जर तुम्ही आळसलात तर मात्र तुमचा डामाडौल होऊ शकतो. त्याचप्रमाणे हाडांची दुखणी थोडीशी तोंडवर काढू शकतात. गारठ्यामुळे समजा किंवा कशामुळेही समजा, पण हाडांची दुखणी तुमची जी काही जुनी असतील किंवा नवी ही तोंडवर काढू शकतात. पण वेळच्या वेळी दवाखान्यात जावा, नाही तर थोडंसं जास्त दिवस हे दुखणं टिकू शकतं. म्हणून लगेच दवाखाना गाठा, योग्य त्या सल्ल्यानं करा. या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्य चांगलं लागण्यासाठी उपाय करायचा आहे, तो म्हणजे मारुती रायाला मंगळवारच्या दिवशी एक पानाचा विडा, 2 पानाचे विडे न्या. परवा पण मी सांगितलेलं आहे, 2 पानाचे विडे न्या. 1 मारुतीरायाच्या पायापाशी ठेवा आणि 1 स्वतः ग्रहण करा जे वृषभ राशीचे आहेत त्यांनी. जी छोटी मुलं आहेत त्यांना सोडून द्या, त्यांना गुळ न्या, ह्याच्यापाशी मारुतीरायापाशी गुळ न्या आणि त्यातला गुळ खायला द्या. जे पान खाण्याजोगे आहेत त्या सगळ्यांनी विड्याचं पान मारुतीरायाला आपण प्रसाद म्हणून ठेवलेलं, नैवेद्य म्हणून ठेवलेलं ते आपण प्रसाद म्हणून घ्या. म्हणजे हा आठवडा तुमचा शारीरिक बळ वाढेल. जे गुडघेदुखी, पायदुखी, काहीतरी असं मागं लागले ते सगळं संपेल. पैशाची काळजी करायची गरज नाही, पैसा येतच राहणार आहे. नंबर आहे तुमचा 9 आणि 4. हे 2 नंबर तुम्हाला वापरायचे आहेत. आणि काय करायचंय तर पिंपळाच्या झाडाखाली साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता, नाहीतर मग पानाचा उपाय करू शकता. दोन्हीपैकी जे ज्याला जमेल ते त्यांनी करा. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला खर्च येऊ शकतात, पाहुणे येऊ शकतात किंवा कुणाची तरी लग्न, वास्तुशांत, गिफ्ट देणं असे खर्च तुमच्या या आठवड्यात तुमच्या मागं थोडेसे लागू शकतात. त्यामुळे आठवड्याच्या शेवट किंवा महिन्याच्या शेवटच आलेला आहे. आता पैसा कमी पडू शकतो, पण इलाज नसणारेच हे खर्च आहेत. त्यामुळे तुम्हाला ते खर्च करावेच लागतील. त्यामुळे थोडीशी पैशाची चणचण जाणवेल. त्याचप्रमाणे तळपायांची आग, पायाला मुंग्या, हाताला मुंग्या, या साऱ्या ज्यांना आजार आहेत त्यांनी थोडीशी काळजी घ्या. गारठ्यापासून पण, औषध उपचारापासून पण आपल्याला त्यातनं कशी मुक्तता मिळेल हे समजा. त्याचप्रमाणे
खर्च जास्त होतील, पैसा कमी येईल, याच्यामध्ये आपली मानसिक टेन्शन हालू नाही म्हणून उपाय करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे सोमवारच्याच दिवशी पिंपळाच्या पानावर जर तुम्हाला मिळालं तर, नाही मिळालं तर बेलाचं सुद्धा चालेल, दोघांचं आपल्याला एकत्र करायचंय म्हणून बेलचं घ्या नाहीतर पिंपळचं घ्या, दोन्ही नाही मिळाली तर नागवेलीचं पान घ्या, खाऊचं पान घ्या आणि त्याच्यावर ओम नमः शिवाय गंधानं लिहा, म्हणजे आपलं चंदनगंध जे असतं त्यानं ओम नमः शिवाय लिहा आणि महादेवाला नेऊन ते एक पान अर्पण करा, 1 करा, 16 करा, 108 करा, तुमची इच्छा जी असेल तेवढी महादेवाला नेऊन ती पान अर्पण करा, म्हणजे तुम्हाला हा आठवडा युनिवर्स साथ देईल आणि व्यवस्थित जाईल, आजारपणापासून सुद्धा मुक्तता होईल. तर चला, ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये असाल तर थोडीशी कटकट होऊ शकते तुमच्या मागं, पण ती 2-3 दिवसाचीच आहे. दोघांमध्ये जे काही पार्टनरशिप मध्ये उद्योग आहेत त्यांच्यामध्ये थोडा वेळ म्हणजे बाचाबाची होईल आणि 2-3 दिवसानं पुढे बुधवारपासून वगैरे व्यवस्थित होईल. त्याचप्रमाणे पती पत्नी जे पार्टनर आहेत त्या सगळ्यांमध्ये 2 ते 3 दिवस पहिले सोमवार, मंगळवार, बुधवार इथं भांडणं होऊ शकतात, वाद होऊ शकतो आणि पुढचे दिवस परत चांगले जाऊ शकतात. त्यामुळं हे थोडंसं भांडण आहे, गोडीचं भांडण आहे, हे पहिल्यांदाच मनात ठेवा. कुठल्याही मोठ्या स्टेजला ते भांडण जाऊ देऊ नका. स्वतः माघार घ्या आणि शांत बसा, नाहीतर मग हे खूप ताणलं जाईल. असा एक वेळ तुमच्या सोमवार, मंगळवार, बुधवार तुमच्या याच्यामध्ये येऊ शकते. म्हणून कोणत्याही प्रकारची चिडचिड करू नका, स्ट्रेस घेऊ नका, नाहीतर मस्तक दुखायचं. इथं जे दुखतं शक्यतो करून कर्क राशीला इथलं दुखणं असतंच, तर ते जास्तीत जास्त दुखायला सुरुवात होईल, हे होऊ नाही म्हणून शांत रहा. त्याचप्रमाणे एंजल नंबर वापरा, 3 आणि 1 हा एंजल नंबर वापरा. उपाय काय करायचा आहे तर आठवडाभर सूर्याला सूर्यांजली द्या. आठवडाभर लवकर उठा. थंडी आहे माहित आहे मला, पण हाच उपाय आहे तुम्हाला. जेवढ्या लवकर 8च्या आधी शक्य तेवढ्या लवकर सूर्याला पाणी घाला. चला, पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला 2025 साल कसं आहे, काय आहे याचे व्हिडिओ आपण पुढे करणारच आहोत. पण सिंह राशीला आता कशात तरी बदली होईल. नोकरीत बदली होईल, घर बदली होईल, व्यापार बदली होईल, काही ना काहीतरी बदलली या गोष्टीचे योग आहेत. मग ते प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे त्या ह्याच्यात ते बदल होणार आहेत. त्याचप्रमाणे बदल होत आहेत, त्याच्यातच नवीन धंदा व्यापार काहीतरी चालू करू शकता किंवा जे तुम्हाला हवं आहे त्या गोष्टीकडे फोकस करा. हा आठवडा त्या गोष्टीसाठी चांगला आहे. जर बदली हवी असेल तर त्यावर फोकस करा, नवीन बिझनेस हवा असेल तर त्यावर फोकस करा, म्हणजे ते काम तुमचं पुढच्या आठवड्यापर्यंत सक्सेस होईल. या आठवड्यामध्ये सक्सेस नाही होणार तर ते पुढच्या आठवड्यामध्ये सक्सेस होईल. त्याचप्रमाणे मानसिकता नेहमीसारखी थोडीशी तुमची खराब राहील, ती सुद्धा संततीमुळे. मुलांचा काहीतरी त्रास तुमच्या मागं असेल थोडासा, ते किरकिर करतील किंवा अजून काही गोष्टी असू शकतात, त्यांचे एक्झाम असतील, काय असतील, यामुळे थोडीशी मुलांची किरकिर तुमच्या मागं सिंह राशीच्या मागं लागू शकते. तर काय करायचं आहे आता या सगळ्यासाठी उपाय तुम्हाला, तो म्हणजे एंजल नंबर वापरायचा आहे तुम्हाला 8 आणि 3. आणि काय करायचं आहे तुम्हाला तर मागं पण मी सांगितलं होतं की तुम्हाला त्याच मजुरांना चहा पाजा. जिथं मोठ्या मोठ्या सिटी आहेत, कामगार लोक बिल्डिंगी बांधत असतात किंवा अजून काय, अशा लोकांना एक वेळचा चहा दान करा. सोमवारी करा, मंगळवारी करा, कधीही करा. चहाच डायरेक्ट जाऊन तिथं जे चहावाले असतात त्यांनाच आपण 100-200 रुपये देऊन टाकायचे आणि सांगायचं आजचा चहा माझ्याकडनं आहे, त्या कामगारांना सांग. आणि हाच तुमचा उपाय आहे आणि अतिशय गरजेचा आहे. तर कामगार लोकांना चहाच पाजा. तुम्ही म्हणाल बिस्किटचा पुडा दिला, हे दिला, ती गोष्ट वेगळी आहे, पण चहा पावडर हा शनीचा भाग आहे म्हणून सांगत आहे मी. कामगार पण शनीचे येतात म्हणून त्यांना ते द्यायचं आहे आपल्याला. ओम साईराम.
पुढची रास आहे कन्या रास आणि राशीचं ब्रेसलेट वापरायला कुणीही विसरू नका। मी परत सांगते, 12 राशीच्या लोकांनी 2025 साली एकदा ताईच्या जसा पोटलीवर विश्वास ठेवला तसाच ब्रेसलेटवर विश्वास ठेवा। बघा, आयुष्यामध्ये 2025 सारखं साल तुमचं कोणतंही नसणारे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही माझ्याकडे पुढच्या वर्षीच्या ब्रेसलेटची बुकिंग सुद्धा या वर्षीच कराल। एवढं 7.5 असून सुद्धा वर्ष तुम्हाला व्यवस्थित जाईल। तसे उपाय पण दरवेळी सांगतच राहणार आहे, पण ब्रेसलेट असणं गरजेचं आहे। ब्रेसलेट जवळच हातातच घालायचं का, असे खूप जणांचे प्रश्न आहेत, किंवा आजकाल ड्रेस कोड असतात, चालत नाही तर नका घालू, बॅग मध्ये ठेवा, पर्स मध्ये ठेवा, खिशामध्ये ठेवा। हेही काही शक्य नसेल तर उशा खाली ठेवा। मी याच्यावर त्याच प्रकारची रेकी देत आहे तुम्हाला, त्याच्यामुळे उशा खाली 8 तास आपण झोपतोच, त्यामुळे तिथं चालेल। आता ब्रेसलेटला दुसऱ्याचा हात लागला तर चालेल का? हो, राशी ब्रेसलेटला घरातली जे तुमचे 4-5 मेंबर आहेत, तुमच्या रक्ताची नाती, म्हणजे नवरा बायको जरी रक्ताची नाती नसली तरी ते एकत्रच आहेत, त्यामुळे पती पत्नी मुलं आई वडील या लोकांचा जर हात लागला तर चालेल। त्याच्या पुढचे भाऊ बहीण असे जे लग्न झालेले मोठे असतील त्यांचा हात लागलेला चालणार नाही। त्यामुळे तुम्ही या प्रकारे ब्रेसलेट वापरू शकता। ज्यांना ही काळजी आहे, विश्वास आहे की ताईचं ब्रेसलेट हवंय पण ड्रेस कोड आहे, आम्ही नाही वापरू शकत, तर ताई काय करू, तर तुम्ही हा उपाय त्याच्यासाठी करू शकता। चला, पुढची रास आली कन्या रास। कन्या राशीनं सुद्धा राशीचा ब्रेसलेट जरूर घ्या। या आठवडा तुमचा काय म्हणत आहे, तर मागच्या आठवड्यात जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकला नसाल तर पुन्हा या आठवड्यामध्ये तेच योग तुम्हाला आहेत। तुम्ही गाडी खरेदी करू शकता, प्रॉपर्टी खरेदी करू शकता, जुनं नवं करू शकता, एखादं जुनं घर विकू शकता, नवं घर घेऊ शकता। म्हणजे जमिनीच्या संबंधीचे जे काही व्यवहार आहेत ते जर तुमचे कुठं अडखळत असतील तर ते पूर्ण व्हायचेच दिवस सध्या चालू आहेत। मोठ्यात मोठं हे आहे। लग्न ठरत नसतील तर त्यांची लग्न या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये ठरू शकतात। त्याचप्रमाणे मुलांकडून शुभ वार्ता सुद्धा तुम्हाला मिळू शकते, मग ते एक्झाम असू दे, अजून दुसरं काहीही असू दे। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन या, जरूर मंदिरामध्ये जाऊन या, कोणत्याही पुरातन मंदिरामध्ये जाऊन येत जा, किंवा मग जे तीर्थस्थानं आहेत त्या ठिकाणी तरी जाऊन या। हा तुम्हाला एक मानसिक शांतता मिळण्यासाठी, जर तुम्ही नास्तिक असाल तर या नादी लागू नका, पण तुमची देवावर आस्था असेल तर जरूर एखाद्या देवळामध्ये 1-2 दिवस तरी जाऊन या। तुमच्या मनाला खूप शांती भेटेल। काय उपाय करायचा आहे तुम्हाला, तर सोमवारच्या दिवशी तुम्हाला रात्री भिजवायची, रविवारी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायचं आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एंजल नंबर आहे तुमचा 2 आणि 1। सूर्य आणि चंद्र याची पावर तुम्हाला आता हवी आहे, त्यामुळे तुमचा नंबर आहे 2 आणि 1। ओम साईराम। पुढची रास आहे तूळ रास। तूळ राशीनं राशी ब्रेसलेट वापरायला विसरू नका। राशी ब्रेसलेट कुठं मिळेल, तर या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा, तिथं तुम्हाला राशी ब्रेसलेटची संपूर्ण माहिती मिळेल। तर चला, तूळ राशीकडं यावेळी काय होणार आहे। तूळ रास ही आध्यात्मिक रास आहे। त्यांना देवावर विश्वास असतो, देवाचं वाचन करणं, काहीतरी मंत्र म्हणणं, पठण करणं या गोष्टी तुम्हाला आवडतात। पण या आठवड्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष किंवा थोडंसं नास्तिकतेकडे तुमचा भाग जाऊ शकतो, की जाऊ दे, आज हे नाही करायचं, आज नाही देवाला दिवा लावायचा, आज नाही हा मंत्र पाठ करायचा, अशी मनस्थिती होऊ शकते। पण त्याला घाबरू नका। हे ज्या प्रसंगाला योग्य असतं ते ग्रह आपल्याला तसे करत असतात, तरी सुद्धा मनात श्वासात कुठेतरी देवाचं नाव हे चालूच असतं। असं का होतंय याची काळजी करत बसू नका, की ताई मला देवापाशीच जाऊ वाटना। आठवडाच तसा आहे, कधीतरी देवबाप्पाला पण सुट्टी द्यायची आणि थोडंसं गाणी ऐकणं, पिक्चर बघणं, फिरून येणं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे मन शांत राहतं। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे, त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागेल, केलेला अभ्यास लक्षात राहील। सरस्वती क्रिस्टल विद्यार्थ्यांकडे आहे का, याची सगळ्या पालकांनी जरूर नोंद घ्या। शेअर मार्केटमध्ये जे असतील त्यांचे सुद्धा व्यवहार यावेळी उफाळी खाऊ शकतात, म्हणजे व्यवहार चांगल्या प्रकारे होऊ शकतात। शेअर मार्केटचा राजा जर जवळ असेल तर त्याहूनही काही तुम्हाला घडणार नाही। हे तूळ राशीचं या आठवड्याचं भविष्य आहे। ह्याच्या
वैवाहिक जीवनामध्ये छोट्या मोठ्या अडचणी येतील, पण त्यातूनही तुम्ही निर्विघ्नपणे बाहेर पडू शकता. ते थोडंसं गोड भांडण असेल आणि त्याच्यानंतर शांती असेल, तरी मोठं भांडण झालं तरी त्याचं आणि आपल्या व्यवसायाचं काहीही संबंध ठेवू नका. घरातली भांडणं घरात विसरा. बाहेरचं गेल्यावर बाहेरचं काम करा, नाही तर नाहक बॉसचे जोडे खावे लागतील, हे पण लक्षात ठेवा. नंबर आहे तुमचा 3 आणि 4. काय करायचं आहे तुम्हाला, तर पिंपळाच्या झाडाला गोड पाणी घालायचं आहे तुम्हाला. सोमवारी घाला, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याबद्दल हे होईल. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला जीवनसाथी बरोबर तालमेल ठेवण्यासाठी या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात आणि ती भांडणं विकोपाला जाऊ शकतात. खूप साऱ्या लोकांना उगाचच बळी पडल्यासारखं वाटेल या भांडणामध्ये. तर शक्यतो पती पत्नी असो, अगर कोणी पार्टनर असो, त्यांनी आपल्या भांडणामध्ये तिसऱ्याला घेऊ नका. स्वतःच भांडा आणि स्वतः शांत व्हा. अन्यथा वृश्चिक राशीच्या लोकांनी तोंडच उघडू नका, म्हणजे भांडण होणार नाही. पण हे तुम्हाला शक्य नाही, हे मला माहित आहे. वृश्चिक राशीला तोंडाला तोंड दिल्याशिवाय जमत नाही, त्यामुळे तुम्ही ते देणार, ती भांडणं होणार, तुम्हाला मानसिक त्रास होणार. मग हा सगळा होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा फोकस करा आपलं शिक्षण, आपला संसार, आपलं जे काही तुमचं करिअर असेल त्याकडे फोकस करा, ना की भांडणांकडे करा. वाद व्हायला लागली तर एकाने घराच्या बाहेर निघून जा. मूळतः वृश्चिक राशीनं घराच्या बाहेर एक 10 मिनिटं निघून जा, म्हणजे हे सगळं तुम्हाला भोगावं लागणार नाही, नाहीतर नाहक आठवडाभर तुम्हाला त्रास होईल, एवढंच लक्षात ठेवा. तर नंबर आहे तुमचा 7 आणि 4. नंबर आहे तुमचा 7 आणि 4. हे 2 एंजल नंबर वापरायचे आहेत, म्हणजे या घटना घडणार नाहीत. युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि भांडणं झाली तरी ती चुटकीसरशी मिटून जातील आणि बाकी सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रकारे करता येईल. काय करायचं आहे तुम्हाला यावेळी, तर एका छोट्याशा ग्लासमध्ये, स्टीलचा ग्लास घ्या. त्या ग्लासमध्ये आपल्याला प्यायचं पाणी भरून ठेवायचं आहे. तो ग्लास उशाशी झाकून ठेवा. बाटली सुद्धा चालेल स्टीलची, उशाशी झाकून ठेवा. थोडंसंच पाणी घ्या, उशाशी ठेवा, आठवडाभर ठेवा. जेवढ्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये असतील त्या पाण्यामध्ये उतरतील. सकाळी ते पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घाला, नाहीतर वाहत्या पाण्यात सोडा किंवा फ्लश करून टाका, काहीही करू शकता. आठवडाभर विसरू नका, म्हणजे भांडण व्हायचे चान्स येणार नाही. जी भांडणाची निगेटिव्ह एनर्जी आहे ती पाण्यामध्ये जाईल. पाणी ओतून दिलं की एनर्जी तुमची व्यवस्थित होईल. वृश्चिक राशीनं सुद्धा ब्रेसलेट वापरायला विसरू नका. चला, सगळ्यात पुढची रास आहे धनुरास. धनुराशीला काय सांगायचं, तेवढं कमीच आहे. का तर धनुरास ऐकत नाही. धनुरास मस्त तुम्हाला आस्था आहे परमेश्वरावर, सगळं आहे, पण आतनं जे तुम्हाला भांडण करायचं, आतनं जे तुम्हाला बोलायचं, हा जो गुण आहे तो तुमचा कुणीच काढू शकत नाही. त्यामुळे धनुराशीला नाहक प्रमाणात दुश्मन तयार करायची सवय लागली आहे आणि तेच या आठवड्यामध्ये कुठला तरी दुश्मन डोकं वर काढेल आणि थोडीशी वादावादी भांडणं या गोष्टी घडू शकतात. धनुराशीनं अजिबात यावर्षी राशीचं ब्रेसलेट वापरायला विसरू नका. त्याच वेळी तुमचं डोकं शांत राहील. नाही तर धनुराशीची 7.5 संपून गेलेली आहे, पण मानसिक ताणतणाव काही कमी झालेला नाहीये. तर हेच जाणवत राहील पुन्हा वर्षभर. राशीचं ब्रेसलेट जरूर वापरा. या आठवड्यामध्ये कुणावर शंका कुशंका घेणं, संशय घेणं, ही जी वृत्ती आहे तुमची त्याला थोडंसं दाबून ठेवा. मनामध्ये आलं तरी कट क्लिअर कॅन्सल करा. पुढच्याशी हसून डील करा, हसून पुढच्याशी बोला, म्हणजे कामं होतील. नाहक रागानं बघणं, नाहक काहीतरी शंका घेणं, यामुळं कामं तुमची बिघडतील. तर असं काही या आठवड्यामध्ये करू नका. मानसिकता स्वतःची बदलू देऊ नका. विद्यार्थी लोक नाहक टेन्शन घेऊ नका की हे मला येणारच नाही, या परीक्षेतनं मी निघणारच नाही, मग मी हेच लिहिलं नाही. ह्या ज्या तुमच्या डोक्यात कल्पना येत राहतात, त्या कल्पनांना कुठंतरी स्टॉप करा, म्हणजे तुमचा हा आठवडा छान प्रकारे जाईल. एकच लक्षात ठेवा, कल्पना स्टॉप करा, बाकी काही लक्षात ठेवू नका. त्याच वेळी हा आठवडा तुमचा चांगला जाऊ शकतो. 5
आणि 8 हे तुमचे एंजल नंबर आहेत. काय करायचं आहे तर सोमवारच्या दिवशी महादेवांना थोडंसं मध अर्पण करायचं आहे, म्हणजे तुमचा हा आठवडा युनिवर्स तुम्हाला चांगली बुद्धी देईल आणि मधासारखा गोडवा तुमच्या तोंडामध्ये येईल. चला, पुढची रास आहे मकर रास. 7.5 पीक धरलेले आहे अशी रास आहे मकर रास. पण घाबरू नका, शेवटचा पिरियड आहे, त्यामुळं यामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याची कर्म चांगली आहेत त्याला कर्मफलदाता शनी हा शेवटचे 2.5 वर्षात चांगलं फळ दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं काळजी करू नका. कर्म वाईट असली तर देवाची माफी मागा, किंवा ज्याच्याशी तुम्ही कर्म वाईट केली त्याची माफी मागा. याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही. तर जरूर 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 या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सरकारी क्षेत्रामध्ये जे कोणी असतील त्यांना परमनंट व्हायचे किंवा प्रमोशन मिळायचे चान्स जास्तीत जास्त लाभू शकतात या आठवड्यामध्ये. पती पत्नीमध्ये नाहक थोडीशी भांडणं होऊ शकतात, पण गोड बोला. त्याचप्रमाणे पुढच्याला बोलून बोलून त्याच्यावर विजय मिळवा, म्हणजे तुमची कामं सक्सेस होतील. ज्यांची बोलण्यावर कामं आहेत, जसे LIC वाले असतील, काय असतील, टीचर लोक असतील, ज्यांची बोलण्यावर कामं आहेत, त्यांनी आपल्या बोलण्यातनं गोडवा, प्रेम, स्माईल हे पुढच्याला द्या. म्हणजे मागच्या आठवड्यात रखडलेली कामं ही या पद्धतीनं या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. त्याचप्रकारे जर या 7.5 कोणतंही व्यसन लागलं असेल जेंट्स लोकांना, तर ते व्यसन कसं सुटेल हे बघा. कारण पुढच्या वर्षी मंगळ तुम्हाला सोडणार नाही काहीतरी शारीरिक कष्ट दिल्याशिवाय. त्यामुळे व्यसन जडलं असेल तर व्यसन आत्ता सोडायची योग्य वेळ आहे. मकर राशीनं ब्रेसलेट जरूर वापरा, म्हणजे तुम्हाला व्यसनापासून सुद्धा मुक्ती मिळायला थोडीशी मदत होईल. तुमचा नंबर आहे 6 आणि 4. काय करायचं आहे, महादेवांना झेंडूची पिवळी फुलं सोमवारी किंवा मंगळवारी नेऊन अर्पण करायची आहेत. पुढची रास आहे कुंभ रास. 7.5चीच रास आहे, मधला पिरियड चालू आहे. काय करायचं आहे, पण कुंभ राशीचे चांगले दिवस चालू झालेले आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला धन मिळेल, कोणत्याही मार्गाने मिळेल. अडकलेली कामं मार्गी लागतील या आठवड्यामध्ये तुमची. त्याचप्रमाणे अचानक काहीतरी खरेदी करायचे सुद्धा योग तुमच्याकडं आहे आणि आता पैशाला काही कमी पडणार नाहीये. जेवढं भोगायचं होतं तेवढं भोगून झालेलं आहे. मधला पिरियड हा पैसे कमवायचा आहे, त्यामुळे आपल्या कामावर फोकस करा. विद्यार्थी लोकांनी अभ्यासावर फोकस करा, म्हणजे तुम्हाला शनी काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. शनी आहे मागं, पण त्यावेळी जर आपण व्यवस्थित वागलो, शिस्तीनं वागलो, तर शनीला हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग असेल कुंभ राशीचा, तरी आयांनी घाबरून जाऊ नका की माझ्या मुलाला 7.5 आहे, आता तो CA ला आहे, तो ह्याला आहे, आता काय होणार. काही होणार नाही. मुलांना एकच शिकवा, शिस्तीनं वागणं, शिस्तीत लवकर उठणं, जेवणं, वेळच्या वेळी जी कामं व्यवस्थित करतील आणि हातून कोणतंही कर्म वाईट होऊ देऊ नका. तर कुंभ राशीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना सुद्धा काहीही आता त्रास होणार नाही. तुमचा या आठवड्याचा एंजल नंबर आहे तो म्हणजे 9 आणि 8 हे एंजल नंबर 4-4 दिवस जरूर वापरा. उपाय काय करायचा आहे, तर अंध व्यक्ती कुठं दिसल्या तर त्यांना थोडंसं दान करा, किंवा अंध शाळेमध्ये जाऊन जरी दान केलं तरी चालेल. नाही तर शनी महाराजांच्या किंवा मारुतीरायाच्या देवळांच्या बाहेर अंध लोक बऱ्याच प्रमाणात दिसतात, त्या ठिकाणी जाऊन त्यांना चिल्लर स्वरूपात, नोट कधी कुणाला द्यायची नाही, हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे. चिल्लरमध्ये शनी महाराज असतात. चिल्लर कुणाला तरी दान करा अंध व्यक्तींना. राशीचं ब्रेसलेट जरूर वापरा. चला, पुढची रास आली आणि शेवटची रास आली. किती मिनिटं बडबडली आहे मी? 28 मिनिटं. पुढची रास आली आहे मीन रास. तर मीन राशीला आता वाईट दिवस संपण्याकडे शनी महाराजांचा कल आहे आणि पुढचे जवळजवळ 6 महिने तरी उत्तम जाणार आहेत. थोडीशी कुरकुर राहील. जसे कर्म तशी फळं सगळ्यांनाच मिळतील असं नाही मी सांगत, पण तरी सुद्धा कमाईमध्ये, बिझनेसमध्ये
अजून शैक्षणिक मध्ये सगळीकडे आपली तुमची जीत, मीन राशीची जीतच जीत आहे, कुठंही अडथळा नाहीये. पण एकच अडथळा आहे, हातनं कर्म चांगली झाली असतील तर, शिस्तीत वागत असाल तर तुम्हाला पैसा कमावण्यापासनं, तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ करण्यापासनं, तुम्हाला पैसा साठवण्यापासनं, पैसा आकर्षित करण्यापासनं कुणीही थांबवू शकत नाही. कारण गुरूंनी गुरूंचं काम केलेलं आहे, शनी महाराजांचं काम करणार आहेत. त्यामुळं कोणत्याही बाबतीत अडचणी नाहीयेत. शारीरिक अडचणी काही ना काहीतरी येऊ शकतात. शनी महाराज मागं आहेत म्हटल्यावर अगदी पूर्णच सगळीकडनं आपण चांगलं राहू शकत नाही. तुम्हाला पैसा मिळाला तर थोडासा तो गोळ्या औषधांसाठी जाईल. तुम्हाला अजून कुठंतरी खर्चटलं, लागलं, या सगळ्या घटना थोड्या प्रमाणात घडतच राहणार आहेत. त्या 7.5 वर्ष घडतच राहतात. पण पैशाला कमी पडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण केव्हा तुम्ही शिस्तीनं वागलात आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवत असाल तर पैशाला कमी आठवड्यात सुद्धा तुम्हाला पडणार नाही. राशीचं ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे. 9 आणि 2 हे एंजल नंबर आहेत तुमचे. उपाय काय करायचा आहे तुम्हाला, तर थोडासा शुक्राचा उपाय करा, म्हणजे अजून उन्नती होईल. तर साखर कोणत्या तरी देवळात नेऊन दान करा, किंवा मग ज्या ठिकाणी जेवण चालतं, जसं नाही का शिर्डीला जेवण चालतं, हे चालतं, अशा ठिकाणी पैशाचं नाहीतर साखरेचं दान करा. तुम्हाला 1 किलो जमो, 2 किलो जमो, काही जमो, कुठंही आहे, कुठल्याही देवळात जर गुरुजींना दिली तरीही चालेल. नाहीतर ज्या ठिकाणी अशी जेवणं होतात त्या ठिकाणी आपल्याला जे परवडेल तेवढी साखर द्या, किंवा अन्नदानासाठी पैसे द्या. हे तुम्हाला अतिशय पुढच्या काळासाठी बरेच दिवस याचा तुमच्यावर एक आशीर्वाद राहील की आपण साखर दान केली, त्यामुळे शुक्र पण प्रसन्न राहतील, पैसा पण मनासारखा येईल, मानसिकता पण चांगली राहील आणि दुखणी पण आपल्यापासून लांब पळतील. या सगळ्यासाठी साखरेचं दान जरूर करा. तर चला, हा होता या आठवड्याचा राशी भविष्याचा व्हिडिओ. कसा वाटला हे सगळ्यांनी छान छान कमेंट करून सांगायचं आहे. राशी ब्रेसलेट 12च्या 12 राशी लोकांनी विसरायचं नाही घ्यायला. विश्वासानं जशी पोटली घेतली, विश्वासानं जसे आत्तापर्यंत आपले ब्रेसलेट गेलेले आहेत, त्याचप्रमाणे कोणी राहिलं असेल तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला बुकिंग करायचा चान्स आहे. बुकिंग कुठं करायचं आहे, तर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे. तिथं तुम्ही जरूर मला विचारा, मी तुम्हाला पुढची माहिती तिथं सांगेल. त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईल हा जे आपलं चॅनल आहे त्याच्यावर आपण लाईव्ह येत असतो, ते लवकरच चालू होईल. लाईव्हमध्ये तुम्हाला खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक, हर्बल प्रोडक्ट्स माझे घरात तयार केलेले, त्याचप्रमाणे साड्या, पर्स, आणखीन बरंच काही तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्हवर मिळत असतं अत्यंत कमी दरामध्ये, ब्रँडेड माल. तर तिथेही तुम्ही जेव्हा चालू होईल तेव्हा 2 वाजता लाईव्ह बघायला विसरू नका. चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.